पुण्यातील मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिलेचं मृत्यू प्रकरण हे ताजं असतानाच बीडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय। डॉक्टरांनी पैशांची मागणी केल्याचा दावा मृत महिलेच्या कुटुंबियांनी केलेला आहे। डॉक्टरच्या हातात 2 कात्री होत्या बघा आणि मला असं बाहेर खटखट आवाज सुद्धा येत होता। मग एखादी नस तुटली का काय झाली काय माहित नाही। मग मला अशी कणगोळीवाणी धारच होती रक्ताची। पार सगळं अंगातलं रक्त संपल्यावर पुन्हा तिकडून बॅग आणायची सांगितली। अर्धा जीव गेला तिचा। मी म्हणलंय तरी मी चहा पाण्याला पैसे द्यायला होते आमचे सगळे। दिले होते का पैसे? दिलते। किती पैसे दिले? 2000। कोणाला दिले ते सिस्टर नेलं। माझ्या मालकीनीचं ब्लड जास्त चाललं होतं ना, तर त्यांनी सॅम्पल अगोदर द्यायचं होतं। मी तो लवकरात लवकर रक्ताची बॅग घेऊन आलो असतो, त्यांनी ती दिलेली नाही। अगोदर बाहेरची प्रोसिजर दिली आम्हाला। सासूबाई होत्या तर त्या असं म्हणल्या की माझ्या मुलीचं ब्लड जास्त चाललंय, तर ते त्यांना काय म्हणले की एक काम कर तू बाई, ए बाई तू काम एक कर, तू इथं ऑपरेशन कर, आम्ही घरी जाऊन बसतो म्हणून असे बोलले ते। उद्धटपणाचे उद्धटपणाची भाषा केली ती।